नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। लोकसभेच्या निकालाआधीचा कल आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून एक्झिट पोल आधी अमित शहांकडून पुन्हा 400 पारचा दावा। काँग्रेसकडून एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय। पराभवापासून घाबरल्यानं काँग्रेसचा पळ, शहांची टीका। एक्झिट पोलच्या चर्चेबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य, पटोलेंची माहिती। एक्झिट पोल 400 पारच्या घोषणेच्या बाजूनच असेल, अमित शहांकडून विश्वास व्यक्त। तर काँग्रेसने एक्झिट पोलच्या चर्चेवर बहिष्कार घालणं चुकीचं, गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून संदीपान गुळेंना तिकीट। आजच गुळेंचा काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश। ठाकरे गटात प्रवेश करताच उमेदवारी जाहीर। राज्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात। भाजपच्या विवेक कोल्हेंसह नगरच्या छगन पानसरेंकडून अर्ज दाखल। तब्बल 39 जणांकडून अर्जाची खरेदी। विधिमंडळाचे 10 जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं। जुलैमध्ये अधिवेशन होण्याची शक्यता। नांदेडमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण। 4 जूनच्या मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री बाहेर पळाले। आढावा घेऊन उपाययोजनांची गरज असताना कृषी मंत्री गायब। सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, वडेट्टीवारांची कृषी मंत्र्यांवर टीका। अमरावती जिल्ह्यातील दुष्काळी भागाची आमदार यशोमती ठाकूर पाहणी करणार। अमरावती जिल्ह्याकडे सरकारचं दुर्लक्ष, ठाकूर यांची सरकारवर टीका। राज्यातील धरणांनी तळ गाठला। धरणांमध्ये केवळ 22% पाणीसाठा शिल्लक। संभाजीनगर आणि पुण्यात सर्वात कमी पाणीसाठा, जलसंपदा विभागाची माहिती। नाशिक जिल्ह्यातील 7 धरणांनी तळ गाठला। 361 गावं, 936 वाड्यांना 390 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे। मुख्यमंत्र्यांकडून बैठक घेत उपाययोजना करण्याचे आदेश। जळगावच्या बोदवड शहरात भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी नागरिकांची वणवण। नगरपंचायतीकडे टँकरनं पाणीपुरवठ्याची नागरिकांची मागणी। परभणी जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर। जिल्ह्यातील 22 लघु आणि 2 मध्यम प्रकल्प कोरडे ठाक। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाईची समस्या। पाणी पातळी खालावल्यानं बोरवेल देखील कोरडे ठाक। पाणी टंचाई वाढण्याची शक्यता। नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात पाणी टंचाईची समस्या। अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा। नायगाव तालुक्यातील कृष्णपूरमधील तलाव कोरडे ठाक। नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याची पातळी खालावलेली आहे। जिल्ह्यामध्ये 7 धरणांमध्ये 0 पाणीसाठा शिल्लक। बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र झालेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा बंद आहे। लातूरमध्ये पाणी टंचाईमुळे शेतकरी अडचणीत। तीव्र उन्हामुळे फळबागा सुकल्या। फळबागा काढून टाकण्याची वेळ। सोलापूरच्या कुर्डुवाडी शहरात 4 ते 5 दिवसांआड पाणीपुरवठा। दिवसातून केवळ 40 मिनिटच पाणीपुरवठा। कुर्डुवाडी रहिवाशांना आता पाणी टंचाईची समस्या जाणवते। मराठवाडा दुष्काळामध्ये 13वा महिना सुरू। तळ गाठलेल्या धरणांमधील पाण्याला दुर्गंधी। कोल्हापुरात रंकाळा तलावातील मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी। महानगरपालिकेने रंकाळा परिसरात साफसफाई करावी, नागरिकांची मागणी। वर्ध्याचं तापमान सलग 4 दिवसांपासून 45 अंशांवर। उन्हाच्या झळांमुळे नागरिक त्रस्त। दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट। कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह। 4 जूनला मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता। विदर्भात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज। अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कृती आराखडा सज्ज ठेवा, नागपूर विभागीय आयुक्तांच्या सूचना। दरेगावात मुख्यमंत्री शिंदेंकडून वृक्षारोपण। परिसरात 100 पेक्षा जास्त झाडांची लागवड। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलेल्या पुरातन मूर्तीची बाल व महिला कल्याण मंत्री आदिती तटकरेंकडून पाहणी। विठ्ठल मंदिरामध्ये काल सापडली होती मूर्ती। जेजुरीतील 500 वर्षांपूर्वीच्या प्राचीन लवथेश्वर शिवालयाचा पुरातत्व विभागाद्वारे जीर्णोद्धार। यावेळी प्राचीन अवशेष, स्थापत्य रचनेचं दर्शन। साताऱ्यातील कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली। पर्जन्यमान धरणात येणारं पाणी, जलसाठा, पाणी विसर्गाची माहिती कक्षाद्वारे दिली जाईल। कृषी केंद्राचे बियाण्यांच्या सॅम्पलचे 70 ते 80 लाख रुपये सरकारकडे थकीत। 2019 पासून पैसे थकवल्यानं कृषी केंद्र धारकांची आर्थिक अडचण।
गोंदियात केवायसी अभावी 4,861 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. सर्वाधिक शेतकरी गोंदिया तालुक्यातील. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान. माजलगावच्या महावीर अॅग्रो एजन्सीमध्ये जास्त दरात बियाण्यांची विक्री सुरू. कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुकानदारांवर कारवाई. कृषी सेवा केंद्रात उपलब्ध खतसाठा आणि किमतीचे फलक लिहावे लागणार आहेत आणि जादा दराने खत विक्री केल्यास संबंधित कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करावा. संघटित शेतकरी गटाची मागणी. वाशीमध्ये जादा दरानं खत विक्री केल्यास परवाना रद्द होण्याची शक्यता. शेतकरी संघटनेकडून जादा दरानं खत विक्री करणाऱ्या संबंधित कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी. नागपुरात कापूस आणि तूर बियाणं महागलं. याआधी दुष्काळ, त्यात बियाणं दरवाढीचं संकट आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नांदेडच्या किनवटमधील कुपटीत बिल न देता बोगस खताची विक्री. बोगस खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई. 6,47,000 रुपयांचे 30 मेट्रिक टन इतकं खत जप्त. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामध्ये भात शेतीला अज्ञातानं लावली आग. अनेक भागात भाताची कापणी सुरू झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील शेतकऱ्याची महसूल विभागाविरोधातील अवमान याचिका कोर्टानं स्वीकारली. 224 एकर जमीन एका कंपनीनं परस्पर हडपल्याप्रकरणी 33 शेतकऱ्यांची याचिका. इचलकरंजी शहरातील विजेची रीडिंग नियमितप्रमाणे आता होत नसल्यानं त्यांच्या लोकेशनची तपासणी करा. नवीन युवक सेनेची महावितरणकडे निवेदनाद्वारे मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील पुरवठा कार्यालयात कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून प्रांताधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलं. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमधील कोंडुरा किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्याला कुंपण. किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेची कारवाई. पालिकेनं जेसीबीच्या सहाय्यानं शहरातील अतिक्रमण हटवलं. हिंगोली शहरातील व्यापाऱ्याची अकोल्यातील व्यापाऱ्याकडून 3.14 कोटींची फसवणूक. आरोपीची पैसे देण्यासाठी टाळाटाळ. हिंगोली पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील डिघोळ आंबा इथं शेतकऱ्यांसाठी ड्रोन पायलट कार्यशाळा संपन्न. कृषी ड्रोन प्रशिक्षणात तरुण शेतकऱ्यांचा पुढाकार. जळगावमध्ये आणि मुंबई सेवा सुरू होणार आहे. भारत सरकारच्या अलायन्स कंपनीकडून लवकरच जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यात येणार. परभणीत गायरानधारकांकडून जिल्हा कचेरीवर धरणं आंदोलन. जिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी जमिनीवरील अतिक्रमण उठवण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी. मालेगावातील गोळीबाराच्या घटनेनंतर मालेगाव पोलीस सतर्क. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मालेगाव कोम्बिंग ऑपरेशन सुरू. साताराच्या कराडमध्ये बुलेट दुचाकी सायलेन्सरवर बुलडोझर. कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई. सोलापुरात अनधिकृत बँकेचं नाव वापरून व्हॉट्सअॅपवरून लाखोंचा गंडा. व्हॉट्सअॅपवरील कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचं पोलिसांचं आवाहन.